फटाफटा काम करा. साहब टेंशन मत लो, हो जाएगा टाइम पर. ठीक आहे चल. बद्या, हा बाबा लक्षात ठेव काय आजच्या आज सगळी कामं पूर्ण करून घे. हो. उद्यावर काही बाकी ठेवू नको. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. बर. अरे हे लढीवाला, अरे काम करा रे पटापटा, वेळ कुठे आपल्याकडे. लग्न म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील क्रांतिकारक प्रसंग. आई वडिलांनी दिलेल्या नावापासून ते आडनावापर्यंत सर्व बदलण्याचा सोहळा. मुलाबाळांसाठी मजामस्तीचा, तर वडील वृद्धांसाठी सामाजिक प्रतिष्ठा जपण्याचा. अगदी प्रत्येकानं हा सोहळा आपल्या पद्धतीनं करून घेतलेला. पण इतका सर्व बदल घडणाऱ्या त्या मुलीच्या मनाचा जर कानोसा घेण्याचा प्रयत्न केला तर एकच गोष्ट कान बंद करूनही ऐकू येते, आणि ती म्हणजे गोंधळ, गोंधळ आणि फक्त गोंधळ. अशाच मनातल्या एका गोंधळाची, माफ करा, लग्नाची ही गोष्ट. बल्लेबाज तैयार, बॉलर अपने मार्क पर बॉल करते हुए उन्होंने बॉल डाली, ग्लांस किया और एक रन, शानदार तरीके से ये एक रन निकाला. स्कोर पहुंचा 74 रन से सीधा 75 रन पर. सारे खिलाड़ी देख रहे हैं उनकी टीम कैसा परफॉर्म करेगी. और अगली बॉल, और ये लोकेशन. जय जय, तुझी ती आली बघ. हाय अजय, इकडे ये लवकर. 2 मिनिटं थांब. दादा सुद्धा आनंदाची बातमी. अरे काय झालं काय? मुलाकडनं होकार आलाय, आपली प्राजू त्यांना पसंत आहे. अरे काय सांगतोस काय मध्या? बाबा नमस्कार करतो. चांगली बातमी. तो बोलतोय ना, ऐकू दे ना मला. हा मध्या, तू ये इकडे बस. हो बाबा सांग. बाबा काय झालं? मी खूप धावत पळ गेलो ना, पोटात गोळा चला. हेल्मेट. पण काही म्हणा बाबा, म्हणजे ज्यावेळेस ते बघायला आले होते ना, तेव्हा वाटलंही नव्हतं एवढ्या लवकर होकार देतील. पण इथे होकार सोडा, लग्नाची तारीखच ठरवायला लागलेत. हे प्राजू, काय इथे काय करतेस? जय, अरे घरच्यांनी ना माझं लग्न ठरवून टाकलं रे. वा वा काय वा? काय तुझं आणि लग्न ठरवलं? हो ना, बघ. अगं पण असं अचानक कसं काय? तेच तर कळत नाहीये मला. मला तर काही ना कळेनाच झालंय, म्हणून तुला सगळं सांगायला आले रे. घरात केवढे खुश आहे सगळे, माहितीये तुला. अगं घरचा एवढा आवाढव्य व्यवसाय आहे, पण हा मुलगा म्हणे जास्त पैसे कमवणारी नोकरी करतो. हो ना वहिनी, आपल्या प्राजूनी नशीबच काढलं म्हणायचं. आणखी काय, आणि आपली प्राजू आहेच लाखात एक. असणारच, माझ्या हाताखाली वाढली आहे ना. तेही खरंय म्हणा. प्राजू हा घे पेढा. मला पण. सुमित नाही, सकाळपासून. अरे किती खातोय? कसा करतो का हा? चल चल आपण जाऊया पटकन. काकू. और इसी के साथ बोल्ड, और इस तरीके से हो आलो, दुसरी विकेट गेली रे. हो आलो आलो. असं अचानक सर्व ठरवून टाकलं ना, माझं कुणी ऐकून घ्यायला तयार नाहीये. आणि हाईट म्हणजे माहितीये का, आजपासून 10व्या दिवशी माझं लग्न सुद्धा करून टाकणार. आता बोल. हे ऐक ना, आपण नंतर बोलूया का? खरंच मी करतो ना काहीतरी. तू काय करणार? आता ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. अगं आम्ही हारलो ना तर बर्बाद हो. सर्व इतकं पटापट होत आहे ना. अरे परवापर्यंत कोणाच्या काहीही डोक्यात नव्हतं. काल अचानक मला दाखवण्याचा प्रोग्राम झाला रे. एवढी गोंधळून गेले होते ना मी. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा तिला. माझं नाव श्रीरंग. आणि तुमचं? प्राजक्ता. काल सांगितलं नाही का? अरे मध्या, जरा सांगू दे ना तिला तिचं नाव. ओ सॉरी. प्राजक्ता बेटा, तुझं नाव सांग. काय दादा? म्हणजे तुझं पूर्ण नाव सांग. माझं नाव प्राजक्ता सुधाकर देवधर. अरे कालपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं रे, पण आता ना सगळा गोंधळ होऊन बसलाय.
डोक्यात गोंधळ गोंधळ नुसतं गोंधळ. जा तू ही मॅच खेळ, माझी काळजीच नाहीये कोणाला. अगं तसं नाही. बरं तुला मुलगा कसा वाटला? मी कुठे पाहिला मुलगा? अरे जया, आपली 3री विकेट गेली. ओ शिट. हे बरं मी आलो, आपण बोलू. थांब जरा. काय झालं ग ताई? काही प्रॉब्लेम आहे का? तू जा इथून. अगं मला ना या घरात कोणीच समजू शकत नाही. मी पण नाही. तू लहान आहेस रे अजून. मग तू कुठे मोठी झालीस? अरे हेच तर या लोकांना कळत नाहीये ना. हे बघ, आता मला तुझं काही बोलणं कळत नाहीये. बेस्ट वे तू आहे ना आईशी बोलून घे. मला पण जेव्हा असं तुझ्यासारखं काही कळेनसं होतं ना, तेव्हा मी आईच्या खुशीत जातो आणि खूप रडतो. मग मला बरं वाटतं. अरे हो, तुझी तर आई पण नाहीये ना इथे. ती असून नसल्यासारखी. अगं पण ताई, तू मला एक सांग ना, ती आपल्या सर्वांना सोडून अशी परदेशात का राहते ग? म्हणजे मला तर घरात कोणी सांगत नाही, पण तुला माहिती असेल ना. तू सांग ना ग, सांग ना. जी बाई आपल्या 1 वर्षाच्या मुलीला सोडून जाऊ शकते, त्या बाई विषयी काय बोलायचं रे? Yeah, please have a seat. So what do we have lined up for today? We have quite a lot of meetings, in fact. 2:30, it's Mr. Didier. After which, at around 4:30, we have a delegation of USAID coming in. But I have to leave. Excuse me, I'll take this call. Huh? Oh my God. Really? Uh-huh. Ho, चालेल. Yep. Guys, there's a slight change in plans. You'll have to cancel all my appointments for the next 8 days. All right? Thank you. Adrian, get me on the first flight to India. Yep. Thank you. हे काय नवीनच? देवजाणे, आणि लग्नाची मीटिंग तर आत्ताच झाली ना? हो ना, पण काहीतरी महत्वाचं आहे. नक्कीच. आणि या तिघांनाच बोलवलंय. काहीच कळत नाहीये. प्राजक्ताच्या लग्नाच्या निमित्तानं तिची आई वसुंधरा 8 दिवसांकरता इथे येते. काय करायचं? कशाला? काय येते ती? 1 मिनिट. प्राजक्ताचा बाप म्हणून आणि वसुंधरेचा नवरा म्हणून सगळ्यात आधी मला सुधाकरची प्रतिक्रिया हवी आहे. काय सुधा? येऊ दे ना तिला, पण ते 8 दिवस मी घरात नसेल. मधुकर? हां नाही बा, म्हणजे मला असं म्हणायचंय की जर ती इतक्या लांबून येणार तर आपण तिला नाही कसं ना म्हणायचं. अजिबात येण्याची गरज नाहीये, अजिबात. आणि ती खूप यायचं म्हणेल, आपण काय येऊ द्यायचं? तिला काय सगळी गंमत वाटते काय रे मध्या? हो ना. हो ना. अरे मग म्हण ना तसं. हो बाबा, म्हणजे दादा बोलतो ते खरं आहे. विचित्रच आहे. आपल्या मनाला येते तेव्हा जाते काय? आता लग्न आहे म्हणून येते काय? अरे आणि इतकी वर्ष काय झालं होतं तिला? काय
आणि आता अचानक मुलीची आठवण आली. ते काय नाही, स्पष्ट सांगून टाका तिला येऊ नकोस म्हणून. काय रे सुधा? सांगा तिला तिच्याशिवाय आमचं जे काही चाललंय ना ठीक चाललंय म्हणा. चला तर मग आता चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही ना. पण मला एक कळत नाहीये की तिला तिकडे बसून लग्नाचं कोणी सांगितलं? सुधा तू काय काही काय बोलतोयस तू? मी कशाला सांगेन तिला? अरे पण मग घरातल्यांपैकी कोणाशी कॉन्टॅक्ट आहे तिचा? दादा घरातल्या कुणाशी कशाला कॉन्टॅक्ट असायला हवा? म्हणजे काय? म्हणजे गावातल्यांपैकी कुणीतरी कळवू शकलं असेल ना तिला. गावातल्यांना काय पडलीये तिला तिकडे लग्नाबद्दल कळवायची? हे बघा, लग्न ही काही लपून राहणाऱ्यातली गोष्ट नाहीये, पण तो महत्वाचा मुद्दा नाहीये. म्हणजे अहो वहिनी, ती अजून आली नाहीये तर हा गोंधळ. ती खरोखर आली तर काय होणार आहे देव जाणे. हा भूकंप झाला नाही म्हणजे मिळवलं. खरं आहे बाई. ठरलं तर मग तिला येऊ द्यायचं नाही, तसंच स्पष्ट कळवून टाका तिला. काय सुद्धा मधू, चला विषय संपला. थांबा. आता मी काय सांगतोय ते नीट लक्षात घ्या. आपण तिला इथं येऊ नकोस असं म्हणू शकत नाही, कारण प्राजक्ता तिची मुलगी आहे. माझ्या मते आपल्या सगळ्यांना सामोच्चाराने घेण्याची गरज आहे, कारण कार्य आपल्या घरातलं आहे. मी काय म्हणतोय ते पटतंय ना तुम्हाला? उद्या सकाळच्या ट्रेननी ती येते. ट्रेनने? का? मग काय, मुंबईहून टॅक्सीनी येईल ती. अबा उद्याच? कुले यादी श्री. वहिनी आबा सुखी रहा. द्या. मला वाटलं नव्हतं कोणी मला घ्यायला येईल. तशी गरजही नव्हती, पण प्रत्येक घराचे काही नियम असतात, संस्कार असतात. निदान घरातल्यानी तरी ते पाळायचे असतात. अजून काही सामान आहे का वहिनी? अजून नाही, दॅट्स ऑल. वहिनी बरं झालं तुम्ही लग्नाला आलात, नाही म्हणजे आम्हाला वाटलंच नव्हतं की तुम्ही याल म्हणून. कसे आज सगळे? जशी तू आहेस तसेच. चला निघा, सामान घ्या ना, सामान घ्या. काय वहिनी बॅग दे ना, वहिनी बॅग दे ना. आम्हाला त्यासाठी काढलंय. प्रवास बरा झाला ना वहिनी? या ना, या ना, या. थँक्स. आबा इथे बसा ना. बसा वहिनी, तुम्ही इथे बसा. काय हो, आली नाही ना तुमची वहिनी अजून? मी काय तिच्या स्वागतासाठी इथं उभा राहिलेलं नाहीये. मला तर बाई तसंच वाटतंय. तूच वाट बघत असशील तिची. घराची नुसती धर्मशाळा करून ठेवली. काही शानमुळे राहिलीच नाही. आम्हाला काय कळत नाही का काय कशासाठी येते? ते पैशाचा माल दाखवायला येते, दुसरं काय? आणि तुम्ही काय करता इथे? जा स्वयंपाकाचं बघा आतमध्ये. आणि आता तुझं काय? तुला काय उद्योग नाही? चल 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 चल, हात पळा. नुसते मध्ये 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 करतात सगळेजण.
वहिनी बाहेर काय चाललं हो? अगं आली नाही अजून ती. माधुरी, भर लग्नात आपल्याला कोणी विचारलं ही कोण, आपण काय सांगणार ग? पण वहिनी काय धाडस म्हणावं ना त्या बाईचं. तर ती काय आपल्यासारखी साधी सुधी नाही. हो ना. अगं खूप रामायण घडलं तेव्हा. काय म्हणता? तिला आपली नोकरी महत्वाची वाटली. परदेशी जाण्याची संधी मिळते म्हटल्याबरोबर लगेच होकार देऊन मोकळी झाली. आपला नवरा, आपली वर्षभराची मुलगी, अजिबात विचार केला नाही तिने त्यांचा. बापरे. मग काय. अगं काय काय म्हणून घडून गेलं काय सांगू तुला. आणि हो अगं तिने सुधाभाऊजींना सुद्धा नोकरी लावून देते अशी हमी घेतली होती. पण सुधाभाऊजी कसले, अजिबात ऐकले नाहीत. म्हणून त्या एकट्याच गेल्या. अगं मग काय, ती काय आपल्यासारखी साधी सुधी नाहीये. त्या सगळ्यांना चांगली पुरून उरणारी आहे ती. दादा काय करतोयस रे? अरे तो ब्रेक अडकलाय रे. आले का ग? नाही. कशाला वाट बघताय त्यांची? नाही येणार आहेत त्या. पण आबा बाबा सुधा काका सगळीजण गेले होते ना घ्यायला. हो पण सुधा काकाचं आणि काकूचं तिथंच भांडण होणार आणि ती परस्पर निघून जाणार. तू गेला नाहीस ना म्हणून बाबांना जावं लागलं, कळलं ना. पण ताई म्हणजे तुला असं वाटतंय ना की तिने इथे यावं म्हणून? मी कधी असं म्हटलं? अरे पण याला गाडी चालवता येते तर यांनी जायला हवं होतं ना. करेक्ट. तुला खरं सांगू का, आबांनी मला आधीच सांगून ठेवलं होतं. काय? की तिकडे यायला नाही म्हणायचंच म्हणून. ओ ये बात आहे. पण दादा सुधा काकांपेक्षा मोठ्या काकांनाच पाठवायला पाहिजे होतं की. म्हणजे तिथे स्टेशनवर रणांगण माजलं असतं. पण ताई ते आता इथेच राहणार का ग? नाही रे, आबांनी सांगितलंय ना की ती 8च दिवस राहणार म्हणून. नमस्कार. पांडू काका सामान काढा, सामान काढा. चला पटापट. हा दोन्ही बॅग घ्या. ह्या बी घ्यायच्या का? हो ती पण आबा राहू दे. अरे वहिनी बॅग द्या ना. Hey, no, it's fine. मी घेतो द्या आणा. या 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 या. थँक्यू. वहिनी घर कसं दिसतंय? चकाचक. तुम्ही गेल्यापासून काही फरक पडलेला नाही. अगं बघतेस काय नुसती, पाणी घेऊन ये. हो. आणि वहिनी तुम्ही चहा टाका फक्कड. हो. छोट्या वहिनी लांबच्या प्रवासातून आल्यात ना, दमले असतील. अहो पांडू काका आणा त्या बघा. या वहिनी आत या. चला सावकाश. हो. कसे आहात दादा? पाणी तापलं असेल माझं, मी आंघोळीला जातो. मी चहाचं बघते. तू म्हणजे मी पाणी आणते. सुमित हो ना? हो. हा आलो. माझा क्लास आहे, मी आलो. अरे वहिनी तुम्ही अजून बाहेरच उभे आहेत आणि हे काय सगळे गेले कुठे? या या या. मी तुमचं सामान वरच्या रूम मध्ये ठेवलंय. वरच्या? सुधाकरच्या नाही, तेव्हाच्या तुमच्या रूमच्या बाजूला खूप जागा होती की नाही, तिथे आता 3 नवीन रूम बांधून घेतलेत. बराच बदल झालाय. बघा ना, लग्नासाठी म्हणून 2 दिवसात रंग मारून घेतलाय घराला. कसं वाटतंय घर? छान. कसलं छान. अजून तुम्ही आतून बघितलंय कुठे? बरं ठीक आहे, सावकाश बघा सवडीने. सगळ्यांची ओळख झाली असेलच. या बट राजू कुठे दिसत नाहीये. अरे हो, प्राजू राहिली असेल आतमध्ये. राजू, ए प्राजू. मी बघते तिला. तुम्ही बघताय? ठीक आहे. बरं आबा, मी डेकोरेशन वाल्याकडे जाऊन येतो. वहिनी या तुम्ही आत, मी जाऊन येतो पटकन. थँक्स.
प्राजू, किती सुंदर दिसतेस का प्राजू, किती मोठी झालीस तू. आई, आता सर्व मला म्हणणार ही तुझी आई, म्हणून तुला आई म्हणायचं. प्लीज, बाकी सर्व झालंय माझं. तुझ्याशिवाय